शरद पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते. मागच्या 10 वर्षाचा इतिहास काढला कृषी मंत्री काळातला, त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही. जे काही या महाराष्ट्राला मिळालं ते मोदींच्या सरकारमधून मिळालं. आज बघा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचे रेट हे 100 पटीने वाढले आहेत, पण महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना 287 रुपये बॅग युरिया मिळत आहे. 10 लाख कोटी रुपयाच्या वर सबसिडी मोदीजींनी युरियाला दिली. आज म्हणून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आज युरिया स्वस्त मिळतो आहे, बी बियाणं स्वस्त मिळत आहे. या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मदत केंद्र सरकारने केली आहे. शरद पवार साहेब मताच्या राजकारणाकरता इतक्या खाली गेलेले आहेत की आता त्यांच्यावर बोलणे हे निकालानंतर योग्य आहे. कालच माननीय देवेंद्रजी आणि सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे. सांगितलं आहे की शेवटी अतिविशिष्ट व्यक्तीच्या सभा जेव्हा लागतात तेव्हा काही नियम आहे, निकष आहे, अटी आहे, त्यानुसार सभेची परवानगी मिळतं. आता काही लोकांना स्टंटबाजी करायची सवय आहे, स्टंटबाजी करत राहतात.